बातमी आहे थेट पुण्यातून। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। याचं कारण काय तर मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप हे नाराज असल्याची चर्चा होती। दरम्यान पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती प्रशांत जगतापांनी भेटीनंतर दिली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांच्याकडून मिळाली। काय नेमका शरद पवारांनी शब्द दिलाय प्रशांतजी? दादा, खरं तर शरद पवारांनी शब्द दिलाय तुम्हाला, पुण्यापुरता आहे, राज्यापुरता आहे, नेमका काय शब्द दिलाय? ठीक आहे, मी काय राज्याचा नेता नाही, मी पुणे शहराचा एक कार्यकर्ता आहे, पुणे शहर युनिटचा अध्यक्ष आहे। तर पुणे शहर युनिटची मागणी काय आहे, पुणे शहराची एकूण तयारी काय या संदर्भातला लेखाजोखा आदरणीय पवार साहेबांच्या समोर मी मांडला। सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांनी मला वेळ दिली, माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या संदर्भात योग्य त्या सूचना केल्या, त्याबद्दल पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो। या संदर्भामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं पुणे शहर युनिट महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत, अशा प्रकारचं चित्र तरी आता स्पष्ट झालेलं आहे। पण मग पुण्यात महाविकास आघाडी एकत्रित लढणार, अजित पवारांसोबत युती नाही, हे स्पष्ट पवारांनी शब्द दिला शरद पवारांनी तुम्हाला? निश्चित महाविकास आघाडी म्हणून मी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असे तिघच आम्ही त्या ठिकाणी लढू, किंवा समविचारी आणखी पण काही पक्ष येऊ शकतील। दादांच्या पक्षावर का नाही, तर दादांच्या पक्षाबरोबर कुठल्या प्रकारचं वैमनस्य नव्हतं, नाही, उद्या सुद्धा नसेल। फक्त दादांचा पक्ष आज महायुतीत असताना पुणेकरांना आम्हाला जे काय सांगायचे, पुणेकरांना जे आवाहन करायचे, त्याच्यामध्ये कुठेतरी पुणेकरांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये याचीच आम्ही काळजी घेतोय। या संदर्भामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढलो तर खूप चांगल्या पद्धतीचं निर्भळ यश मिळू शकतं, पुणेकरांची सेवा करण्याची संधी आम्हाला देऊ शकतात, असं आमचं स्पष्ट मत आहे। तुम्ही जो पवित्रा घेतला होता की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर मी राजकारणापासून अलिप्त होईल किंवा थांबेल, हे साहेबांच्या कानावर पडलं होतं? निश्चित पार्टीकडे ते गेला असेल, पण तो काही माझा कुठला काही इमोशनल ड्रामा नव्हता। माझं स्पष्ट मत होतं की काही जसं आदरणीय पवार साहेबांची 68 वर्षाची राजकारणी सामाजिक कारकीर्द ही पुरोगामी चळवळीची राहिली, तसंच पवार साहेबांना दैवत मानून, पवार साहेबांना श्रद्धास्थान मानून आमच्यासारख्यांनी सुद्धा हेच नाही का धोरण किंवा ही चळवळ स्वीकारली होती। आणि कुठेतरी अशा प्रकारच्या दोन पक्षाच्या आघाड्यामुळे जर त्या चळवळीला ब्रेक लागणार असेल तर मी थांबेल, अशा प्रकारचा मी नाही का त्या ठिकाणी घोषणा केली होती। त्याच्यामध्ये कुठेतरी पक्षाला चॅलेंज द्यावं किंवा पक्षाला इमोशनल करावं असा उद्देश कालही नव्हता, आजही नाही, उद्या सुद्धा नसेल। कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। शहरामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं। शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना उभाठाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन शहरामध्ये करण्यात आलं। शिवसेना उभाठाकडून सुपारी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करत भजन करण्यात आलं। यामध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरेंसह शिवसैनिकांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। तर दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपच्या वतीनं मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती करण्यात आली। बातमी आहे नाशिकमधून। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडूनही विरोध करण्यात आलाय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांच्या उपस्थितीमध्ये मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनामध्ये साधुग्राम उभारण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर 2 आठवड्यांपासून तपोवन वाचवा मोहीम सुरू करण्यात आली आहे। माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू। गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो आहेत त्यांच्याकडे की ते इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही। पण मागच्या वेळेला ज्यावेळेला मनसेची सत्ता होती त्याच वेळेला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला होता, याच सगळ्या भागामध्ये साधू महंतांची राहण्याची व्यवस्था केली, तेव्हा ही झाडं नव्हती इकडे तेव्हा। पण मग आता तुमच्याकडे पर्याय काय?
पर्याय सरकारने शोधायचा आहे. म्हणजे सिंहस्थ होऊ द्यायचा की नाही होऊ अहो द्यायचा? आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत असेल तर कसं होईल? तर तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन तापलंय. आता शासनानं महत्त्वाची हालचाल सुरू केलेली आहे. नाशिक शहरामध्ये लावण्यासाठी हैदराबादच्या राजमुद्री येथून झाडे आणली जाणार आहेत. जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी घेतलाय. गिरीश महाजन यांनी स्वतः हैदराबादच्या राजमुद्री येथे जाऊन झाडांची निवड केली. लिंबू, जांभूळ, आंबा, पिंपळ आणि वड यांसारख्या 15,000 झाडांची नाशिकमध्ये लागवड करण्यात येणार आहे. दरम्यान झाडे लावल्यानंतर तपोवनातील झाडांबाबत निर्णय घेऊ असं देखील गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं.